काही लोकांचं मंथली इन्कम हे 20,000 ते 22,000 असतं. मग त्यांच्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं? आणि काही लोकांचं इन्कम हे 35,000 ते 40,000 असतं. मग त्यांच्यासाठी काय प्लॅन असावा? त्याच्यासाठी माइंडसेट पहिले रेडी करावा लागतो. सपोज की 20,000 ते 22,000 सॅलरी आहे. ॲटलीस्ट मी 10% म्हणजे 2,000ची तरी एस-आय-पी चालू केली आणि फक्त 20 वर्षासाठी चालू केली. तर तुमचा कॉर्पस हा 20 लाख रुपये बनतो. तीच एस-आय-पी जर 10% जर स्टेप अप केली, म्हणजे प्रत्येक वर्षाला 10% जर वाढवली, तर तुमचा कॉर्पस 40 लाख रुपये बनतो, तेही 20 वर्षात. पगार कमी असेल तरी सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याच वेळेला तुमची सॅलरी 35,000 ते 40,000 आहे, मी तर सांगेल त्यांनी 8,000 रुपये कमीत कमी इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. जर 8,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आणि प्रत्येक वर्षाला 10% जर एस-आय-पी अमाऊंट इन्क्रीज केली, तर तुमचा कॉर्पस बनतो 1,50,00,000 रुपये. सो ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतात आणि तुमचं फ्युचर तुम्ही बनवू शकता.